तसाच या नटखट कान्हाच्या ज्या लीला आहेत त्या पुढच्या गीतामधून आपल्यासमोर पंचम ग्रुप आता सादर करतोय. फारच सुंदर. किती सुंदर भाव या सगळ्या गाण्यांमधनं आपल्याला दिसत आहेत की नाही. म्हणजे
देवाला बाळ समजून, राम हा बाळ आहे, कृष्ण हा आपला बाळ आहे समजून आपण त्यांचे लाड करतो आहोत, त्यांना खाऊ पिऊ घालतो आहोत. मला सांगा, असं हे वातावरण कुठल्या संस्कृतीमध्ये, कुठल्या देशात आपल्याला बघायला मिळतं? म्हणून भारतीय म्हणून आपण भारतीय आहोत याचा अभिमान आपल्याला जो वाटतो ना, तो या सगळ्या अशा या संस्कृतीमुळे वाटतो. आणि आपलं आणि नाशिककरांचं आणि रामाचं नातं तर किती अतूट आहे हे आपल्याला सांगायला नकोच. सुकुमार राजकुमार वनवासात असताना श्रीराम गोदातीरी राहायला आले आणि दाट अरण्य वस्ती असलेली ही भूमी म्हणजे दंडकारण्य अर्थात त्रिकंटक अशी असणारी ही भूमी आणि ज्यांच्या येण्याने जनस्थान झाली अशी ही भूमी. वाल्मिकी रामायणामध्ये नाशिकचा जनस्थान असा उल्लेख आहे आणि ज्यांच्या येण्यामुळे आपल्या नाशिक नगरीला नाशिक हे नाव मिळालं असं हे राम आपल्याला प्रिय आहेतच. पण आजसुद्धा या रामांची कृपा नाशिककरांवर इतकी आहे, म्हणजे आपलं रामावर प्रेम तर आहेच, पण या रामाचं सुद्धा नाशिककरांवर इतकं प्रेम आहे की हे श्रीराम वर्षातून एकदा मंदिराच्या बाहेर येऊन रथावर आरूढ होऊन नगर प्रदक्षिणा करतात आणि सगळ्या नगरामध्ये सगळं काही छान आहे की नाही, माझी ही जी सगळी लेकरं आहेत ही सगळी सुखात आहेत की नाही हे बघत असतात. म्हणजे रामनवमीनंतर नाशिककर जे आहेत त्यांना माहिती असेल की रथाची परंपरा आहे. पुढच्याच महिन्यात रामनवमी आहे, त्यानंतर नाशिकला वेध लागतात, ते रथयात्रेचे वेध लागतात आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र रथावर आरूढ होऊन नगराची प्रदक्षिणा करत असतात. हनुमंतसुद्धा अर्थात बरोबर असतातच आणि या सगळ्या रामरायाचे आपण पराक्रम मोठे झाल्यानंतरचे नेहमी ऐकतो, पाहतो, अभ्यासतो.